बाहेर मस्त रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय आणि ह्या रिमझिम पावसामध्ये थोडंसं आळसावलेलं असताना आपण खूप सुंदर अशी ही डाळ खिचडीची रेसिपी बनवलेली आहे. अप्रतिम चवीची बनते आणि अगदी झटपट होते. त्यामुळे इथे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओला सुरुवात करूयात. इथे मी 1 कप बासमती तांदूळ घेतला आहे. त्याचबरोबर मी पाव कप तुरीची डाळ, पाव कप मूग डाळ आणि त्याचबरोबर पाव कप आपण इथे मसुराची डाळ ही घेणार आहोत. हे सगळ्या डाळी आणि तांदूळ आपण मिक्स करून घेणार आहोत. 2दा धुवून घेणार आहोत आणि धुतल्यानंतर आपल्याला 10 मिनिटं बाजूला ठेवायचं आहे. या 10 मिनिटात आपण बाकीची तयारी करणार आहोत. इथे तुम्ही बघताय मी एक मोठा टमॅटो, एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. तमालपत्र घेतलं आहे थोडीशी. इथे लसणाच्या पाकळ्या आणि मिरचीचे तुकडेही घेतलेले आहेत. आता आपण 10 मिनिटं झाल्यावर फोडणी करायला घेणार आहोत. त्यासाठी मी कुकरमध्ये ही डाळ खिचडी बनवणार आहे. अगदी झटपट बनते. इथे मी 1 मोठा चमचा तेल गरम करायला ठेवलेलं होतं आणि त्याच्यामध्ये 1 चमचाभर आपण साजूक तूप घालून घेऊयात. दोन्हीही गरम झाल्यानंतर आपल्याला इथे मोहरी, जिरं घालून घ्यायचं आहे. हिंग आणि हळदही घालून घ्यायची आहे. ही डाळ खिचडी आमच्या घरात सगळ्यांना फार आवडते. तुम्हालाही जरूर आवडेल. आणि ही डाळ खिचडी बनवायलाही तेवढी सोपी असते आणि पटकन बनते. इथे तमालपत्र, त्याच्यानंतर आपण कढीपत्त्याची पानं घालून घेणार आहोत. लसूण आणि मिरचीही घातलेली आहे. 1 मोठा कांदा मी असा बारीक चिरून यामध्ये घातलेला आहे. छान हलवून घेऊयात आणि मिक्स करून झाल्यानंतर अगदी 2 ते 3 मिनटं हा कांदा मऊ होईपर्यंत आपण ठेवणार आहोत. इथे गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे. तेल आणि तुपाचा वापर थोडासा जास्त करायचा आहे म्हणजे छान टेस्ट येते. आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे टमॅटो. तोही आपल्याला मोठा टमॅटो घातलेला आहे. याच्यासोबत तुम्ही मटारचे काही दाणेसुद्धा यामध्ये घालू शकतात. खूप छान लागतात. आता हे सर्व जे साहित्य आहे छान मिक्स करून घेऊयात. तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल, सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय आणि जर व्हिडिओ आवडला तर जरूर सबस्क्राईब करा. आता इथे लाल तिखट मी घालून घेतलं आहे आणि गरम मसाला घालून घेतला आहे. तो अगदी अर्धा चमचा घातलेला आहे. परत एकदा मिक्स करून घेऊयात. खूप सुंदर सुगंध सुटला आहे. नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर कसं जमलं हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आता याच्यानंतर आपण जो डाळ आणि तांदूळ भिजत घातलेला होता तो यामध्ये घालून घेऊयात. अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे. पोटभरीची रेसिपी आहे. दुपारच्या वेळेत थोडासा कंटाळा आलेला असतो. मस्तपैकी ही डाळ खिचडी खाऊन मूड छान होतो आणि पोटही भरतं. तुम्हाला नक्की आवडेल. आता सर्व बाजूने आपण छान मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला डाळ आणि तांदळाच्या दुप्पट किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं जास्तच पाणी यामध्ये घालायचं आहे. थोडंसं सरसरीत अशी ही डाळ खिचडी खूप छान लागते चवीला. आता इथे आपण 1 चमचाभर मीठ घालून घेतलेलं आहे. परत एकदा मिक्स करून घेऊयात. कुकरचं झाकण लावून आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात. 2 शिट्ट्या झाल्यानंतर खूप सुंदर असा हा जो भात आहे, डाळ खिचडी आहे ती शिजलेली आहे. मस्त खालपर्यंत तुम्ही बघू शकता. आता याला आपण वरून तडका देणार आहोत. गरम असतानाच आपण अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे. आता वरून आपल्याला यामध्ये थोडासा तडका करून घ्यायचा आहे आणि याच्याबरोबर मी थोडंसं पाणीही घालणार आहे बरं का. ते खूप सुंदर लागतं. आता इथे तुम्ही बघू शकता अर्धा चमचा आपण अमूल बटर घातलेलं आहे. 1 चमचा आपण तेल घातलेलं आहे. त्यामध्ये आपण वाळलेल्या सुक्या लाल मिरच्या आणि लाल तिखटही घालून घेतलेलं आहे. आपल्याला इथे 1 पेलाभर पाणी घालून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. 1 पेलाभर पाणी घातलेलं आहे. त्याच्यानंतर पेलाभर पाणी घातलं त्याच्यामुळे आपण मीठही थोडंसं यामध्ये ॲडजस्ट करणार आहोत. गरम झाल्यानंतर उकळी आल्यानंतर ह्या डाळ खिचडीमध्ये आपण हे घालून घेणार आहोत. गॅसची फ्लेम चालू करून घेऊयात. लो फ्लेमवरती हे सर्व मिक्स करून घेऊयात आणि मस्त दणदणीत अशी वाफ आल्यानंतर आपण सर्व करणार आहोत. ही डाळ खिचडी अतिशय सोपी आहे बनवायला. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि ही डाळ खिचडी एकदा तरी बनवून बघा. कशी जमली आहे हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका.
आता आपण ही दाल खिचडी सर्व करणार आहोत. गरमागरम अशी मस्त सुंदर अशी चवीची ही दाल खिचडी रेडी झालेली आहे. आमच्या घरात सर्वांना आवडते, तुम्हालाही जरूर आवडेल. मी सर्व करून घेते आहे आणि ह्याच्यावरती भरपूर असं आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे आणि कोथिंबीरही घालून घेऊयात. आणि सर्व करताना मात्र पापड, लोणचं किंवा अशा पद्धतीची दही मिरचीसुद्धा तुम्ही सर्व करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.